डॉक्टर जयंत IIT अँड मेडिकल अकॅडमी कोडोलीतर्फे सर्व 11वीच्या विद्यार्थ्यांचं ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत आहे. आपण पहिला चॅप्टर बघतोय युनिट्स अँड मेजरमेंट्स. आपण त्यामधले एक 3-4 पॉईंट कवर केलेले आहेत आणि लास्ट लेक्चरला आपण बघितलं आहे की डायमेन्शन आणखी डायमेन्शनचे यूजेस असतात. त्यातला पहिला यूज आपण बघून झालेला आहे. पहिला जो यूज आहे तो होता टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. मग ह्या युजेसमध्ये काय असतं की आपल्याला एक इक्वेशन दिलेलं असतं. उदाहरणार्थ हे V=U+AT न्यूटन्सचं काय आहे मोशनचं फर्स्ट इक्वेशन. आणि मग आपण हे इक्वेशन घेतलं. ह्याच्यामध्ये 3 टर्म्स आहेत आणि 3 आपण डायमेन्शन बॉक्स तयार केले आणि ते डायमेन्शन बॉक्स जर एकसारखे आले तर आपण त्याला म्हटले की हे इक्वेशन काय आहे दिलेलं इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. ठीक आहे. सो पहिला यूज आपला झालेला आहे. त्याच्याशी रिलेटेड आपण एक्झाम्पल्स पण सॉल्व केलेले आहेत आणि तुम्हाला होमवर्कसाठी पण 2 एक्झाम्पल दिलेली होती. ते चेक करा. ते दोन्ही पण इक्वेशन्स करेक्ट आहेत. मग तुमचा आन्सर सेम येते का जरासं बघून घ्या. ठीक आहे. पुढे जाऊया. आज आपल्याला बघायचा आहे डायमेन्शनचा दुसरा यूज. डायमेन्शनचा जो दुसरा यूज आहे तो आहे टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन द रिलेटेड फिजिकल इक्वेशन्स किंवा क्वांटिटी. आता ह्याच्यामध्ये काय आहे की एस्टॅब्लिश करायचं आहे काय रिलेशन म्हणजे उदाहरणार्थ की आपल्याला माहिती आहे की कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 mv². ह्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी म्हणजे ही एक फिजिकल क्वांटिटी आहे, मास ही एक फिजिकल क्वांटिटी आहे आणि वेलोसिटी ही एक फिजिकल क्वांटिटी आहे. सो इथं 3 फिजिकल क्वांटिटी आहेत आणि 3 फिजिकल क्वांटिटीमधलं जे काही रिलेशन आहे ते त्या फॉर्म्युल्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणतरी एक 1/2 आहे. हे 1/2 म्हणजे कोण आहे तर हे 1/2 आहे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे जी फिक्स असणार. मास आहे. मासच्या डोक्यावरती घातांक किती आहे किंवा इंडेक्स किती आहे तर 1. म्हणजे मास इथं 1 लागेल आणि वेलॉसिटीचं पॉवर इथं किती आहे 2. म्हणजे इंडेक्स किती आहे 2. म्हणजे इथं वेलॉसिटी किती लागतील 2 लागतील. याचा अर्थ कायनेटिक एनर्जी बनण्यासाठी एक कोणतरी कॉन्स्टंट लागेल, मास 1 लागेल आणि वेलॉसिटी 2 लागतील. मग हे जे काही एक्सप्रेशन आहे हे जे काही लिहिलेलं आहे हे म्हणजे त्यांच्यामधलं काय रिलेशन आहे. ह्याच्यामध्ये आपण वीचा पॉवर 3 किंवा 4 करून चालणार नाही. जो आहे तो 2 तोच लिहायला लागेल. म्हणजे हे काय झालं त्यांच्यामधलं रिलेशन झालं. ह्या फिजिकल क्वांटिटीमधलं एकमेकांशी काय झालं रिलेशन. मग आता ठीक आहे की आपल्याला हे माहिती आहे की कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 mv² आहे. मग आपल्याला डायमेन्शन्स आहेत आपल्याकडे. समजा इन केस की आपल्याला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती नाही आहे. म्हणजे इथं रेड कलरमध्ये जे लिहिले त्याच्याकडे बघा की आपल्याला असं समजून चालूया की आपल्याकडे कायनेटिक एनर्जी आहे आणि त्या कायनेटिक एनर्जीमध्ये कोणतरी के आहे. के म्हणजे कोणतरी कॉन्स्टंट आहे. एम मास आहे आणि व्ही वेलॉसिटी आहे. बस आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की मास आहे आणखी वेलॉसिटी आहे. पण त्यांचं प्रपोर्शन आपल्याला माहिती नाही आहे. त्यांचं प्रमाण आपल्याला माहिती नाही आहे की मास किती आहे. मग मास किती आहे म्हणून त्याच्या डोक्यावरती पॉवर आपण ए लिहिली. ए अननोन क्वांटिटी आपल्याला माहिती नाही आहे. आपल्याला फक्त हे माहिती आहे की कायनेटिक एनर्जीमध्ये वेलॉसिटी आहे आणि पॉवर आपण बी लिहिली आहे. बी अननोन आहे म्हणजे आपल्याला माहिती नाही आहे. मग आपण डायमेन्शनचा यूज करून हे प्रूव्ह करू शकतोय की मास 1 लागेल म्हणजे एची व्हॅल्यू 1 असेल आणि वेलॉसिटी 2 लागेल म्हणजे बीची व्हॅल्यू 2 असेल. हे आपण प्रूव्ह करू शकते. ओके. त्याच्यासाठी बघा की आपल्याला एक्सप्लेनेशन कसं द्यावं लागेल. आपण हे सॉल्व करायला चालू करूया. ब्ल्यू कलरमध्ये जरासं चेक करा. पहिली स्टेप की आपण जो कोणता फॉर्म्युला आहे ज्याच्यामधलं रिलेशन आपल्याला एस्टॅब्लिश करायचा आहे तो लिहिला की कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू के m⁻⁴ ह्याच्यामध्ये के कॉन्स्टंट आहे. केचा काही फारसा संबंध येणार नाही. केचं काही डायमेन्शन नाही आहे. म्हणजे आपल्याला फक्त लक्ष द्यायचं आहे कायनेटिक एनर्जी, मास आणखी वेलॉसिटीकडे. इक्वेशनच्या या साईडला आपण कायनेटिक कायनेटिक एनर्जी आहे ना, मग एनर्जीचा पण डायमेन्शन्स बॉक्स लिहिला L2 m1 T-2. हा फॉर्म्युला आपण लास्ट जेव्हा आपण डिराइव्ड क्वांटिटी, फंडामेंटल क्वांटिटी किंवा डायमेन्शन्स बघितलं तिथं तयार केलेला आहे. नसेल तर तुम्हाला माहिती आहे की डायमेन्शन्स कसं तयार करायचं. मग या साईडला आपण काय केलं कायनेटिक एनर्जीच्या खाली कायनेटिक एनर्जीचा डायमेन्शन्स बॉक्स लिहिला. इकडे के तसंच घेतलं. केचा काही फारसा संबंध येणार नाही आहे. मासचा डायमेन्शन बॉक्स लिहिला. मासचा डायमेन्शन बॉक्स काय आहे L0 m1 T0.
एमच्या डोक्यावरती ए आहे, सो डायमेन्शन बॉक्सच्या डोक्यावरती आपण काय लिहिलं, ए लिहिलं पॉवर. व्ही म्हणजे वेलॉसिटी, वेलॉसिटीचा डायमेन्शन बॉक्स आहे L1 M0 T-1. व्हीच्या पॉवर आहे बी, सो आपण इथं डायमेन्शन बॉक्सची पॉवर पण काय लिहिली, बी लिहिली. नेक्स्ट स्टेपला के आपण सोडून देऊया, केला काही घ्यायची गरज नाही आहे. कायनेटिक एनर्जीचा जो डायमेन्शन बॉक्स आहे तो आहे जसा खालती. इकडे फक्त आपल्याला आता चेंजेस कुठे करायचे आहेत बघा, इथे बघा मिडलला बघा सेकंड स्टेपला, की पहिला जो डायमेन्शन बॉक्स आहे मासचा त्याची पॉवर ए आहे. मग आपण पहिला ते सॉल्व करून घ्या. सॉल्व कसं करायचं आहे, की आतली जी प्रत्येक क्वांटिटी आहे लेंथ, मास, टाईम, तिची जी काही पॉवर आहे 0 1 0, त्यानं एला बाहेर काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. सो एनं आतमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर 0 इंटू ए, सो झिरोच एलची पॉवर. एमची पॉवर बघा 1 इंटू ए, मग ते होईल ए. 0 इंटू ए, टीची पॉवर होईल 0. सो आपण काय करून घेतलं, एची पॉवर असलेला डायमेन्शन बॉक्स सॉल्व करून घेतला. इकडे बघा सेकंड बघा, सेकंडच्या ह्याच्यामध्ये लेंथ, मास आणखी टाईम त्यांची पॉवर आहे 1 0 -1 आणि बाहेर पॉवर आहे बी. ह्या बीनं आतमध्ये काय होणार, मल्टिप्लाय होणार. मग मल्टिप्लाय होताना कसं होईल, एलच्या डोक्यावरती आहे 1 इंटू बी, सो ते होईल बी. M0 आहे पॉवर, सो 0 इंटू बी झिरोच राहील. आणि टी आहे -1, सो -1 इंटू बी किती होईल, T⁻⁻b. सो सेकंड स्टेपला आपण काय करून घेतलं आहे, की जे डायमेन्शन बॉक्स आहेत त्यांची जी पॉवर आहे ए आणि बी ती आपण आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतली. नेक्स्ट आता आपल्यासमोर आहेत 2 डायमेन्शन्स बॉक्स. मग ह्या 2 डायमेन्शन बॉक्समध्ये कोण आहे, डॉट. मग डॉट आहे तर दोघांचं काय आहे, मल्टिप्लिकेशन. सो मल्टिप्लिकेशन लास्ट टाइम आपण केलेलं आहे. सो मल्टिप्लिकेशन कसं करणार आपण, पहिल्या बॉक्समधलं एल इंटू दुसऱ्या बॉक्समधला एल. मग एल इंटू एल केल्यानंतर त्यांच्या पॉवर्स काय होणार, ॲडिशनमध्ये जाणार. सो 0 + बी, बी म्हणजे एलची पॉवर होईल बी. पहिल्या बॉक्समधला एम बघा, दुसऱ्या बॉक्समधला एम, त्यांचं मल्टिप्लिकेशन होणार, त्यांच्या इंडेक्सचे काय होणार, ॲडिशन. ए + 0 ए आणि टी 0 आणि दुसऱ्या बॉक्समध्ये आहे T-b, त्यांचं होणार 0 + -b म्हणजेच -b. सो आता आपल्याकडे आहे हा फायनल बॉक्स, जो आपण वरचे 2 बॉक्स काय केलेले आहेत, मल्टिप्लाय करून तयार केलेले आहेत. सो आता आपल्याकडं फायनलमध्ये आहे L⁻b, M⁻a आणि T⁻−b. आणि या साईडला कायनेटिक एनर्जीचा जो बॉक्स आहे तो काय होत आलेला आहे, LHSमध्ये कॅरी होत खाली आलेला आहे. आता आपल्याला फायनल 2 बॉक्स आहेत. एक आहे LHSला जो कायनेटिक एनर्जीचा आहे आणि एक आहे RHSला जो अननोन क्वांटिटी ए आणि बीसाठी आपण तयार केलेला आहे. आता काय करायचं आहे, तर कम्पेअरिंग करायचं आहे, इंडेक्स कम्पेअर करायचे आहेत दोन्ही साईडवरती. एलचा इंडेक्स एलसोबत, बीचा एमचा इंडेक्स एमसोबत आणि टीचा इंडेक्स टीसोबत. ओके, खूप सोपं आहे बघा. सो आपण दोन्ही साईडला जर एलचा घातांक बघितला तर पहिल्या ह्याच्यामध्ये आहे 2 आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये आहे बी. सो आपण त्याच्यापासून इक्वेशन तयार केलं, फर्स्ट इक्वेशन बी इज इक्वल टू 2. एमचं पॉवर आहे 1 आणि दुसरीकडे एमची पॉवर आहे ए. सो त्याच्यापासून आपण इक्वेशन तयार केलं, ए इज इक्वल टू 1. म्हणजे इज इक्वल टू साईन पुट करून दोन्ही साईडचे इंडेक्स काय करायचे आहेत, अपोजिट साईडला भरायचे आहेत. त्याच्यामुळे एक इक्वेशन तयार होईल. थर्ड बघा, टीची पॉवर आहे -2 आणि तिकडे टीची पॉवर आहे -b. सो थर्ड इक्वेशन होईल -b इज इक्वल टू -2. दोन्ही साईडचं काय होईल, मायनस मायनस कॅन्सल होईल. थर्ड इक्वेशन थोडंसं मॉडिफाय होईल आणि ते आपल्याला मिळेल बी इज इक्वल टू 2. सो अशा पद्धतीने आपल्याला एची व्हॅल्यू मिळाली 1 आणि बीची व्हॅल्यू मिळाली 2. हे कम्पेअर केल्यानंतर आपल्याला इक्वेशन्स मिळतील. काही काही वेळा मोठे इक्वेशन्स मिळतात, ते आपल्याला सॉल्व करावे लागतात. इथं आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यू मिळालेली आहे. सो खाली जाऊया. सो एची व्हॅल्यू मिळाली 1, बीची मिळाली 2. सो आपल्याला शोधायचं काय होतं, की कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय कॉन्स्टंट M⁻a V⁻b. सो आता आपल्याला मिळालेले आहेत व्हॅल्यू. एची व्हॅल्यू आहे 1, वीची व्हॅल्यू आहे 2. सो त्यात इथं पुट केल्या. सो हे आपलं आन्सर आहे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू के M⁻1 आणि V⁻2. पण आपल्याला केची व्हॅल्यू माहिती आहे कॉन्स्टंट, ते आपण पुट केली 1/2. सो अशा पद्धतीने काय करू शकते, की दिलेल्या क्वांटिटीमधला, फिजिकल क्वांटिटीजमधला तुम्ही रिलेशन एस्टॅब्लिश करू शकते, म्हणजे फॉर्म्युला तयार करू शकते.
हे जे आपण सॉल्व केलं हे ॲक्च्युली मागे तुम्हाला क्वेश्चन नंबर 2मध्ये 6 सब क्वेश्चन 6मध्ये हे विचारलेलंच आहे. सो आपण हा क्वेश्चन इथे सॉल्व केलेला आहे. सो हे होतं आपलं पहिलं एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल स्टडी करूया. आपण बघतोय डायमेन्शन्स, त्या डायमेन्शन्सचे आपण बघतोय सेकंड यूज आणि सेकंड यूजमधलंच आहे हे सेकंड एक्झाम्पल. ठीक आहे. ओके, बघूया सेकंड एक्झाम्पल काय आहे. तर ते आहे पेंडुलमशी रिलेटेड. पेंडुलम म्हणजे एक स्ट्रिंग आणि त्या स्ट्रिंगला अडकवलेला एक कोणता पण ऑब्जेक्ट जो ऑसिलेट करत असेल, असे झोका घेत असेल. मग त्याचं जे ऑसिलेशन आहे, जे झोका घेणं आहे, त्याचं जे काही टाईम पिरियड आहे त्या टाईम पिरियडचा हा फॉर्म्युला आहे. ओके, बघूया फॉर्म्युला काय आहे. सो टाईम पिरियडचा फॉर्म्युला आहे टी इज इक्वल टू कोणतरी एक कॉन्स्टंट आहे के, एल रेस टू ए आणि जी रेस टू बी. म्हणजे टाईम पिरियडच्या फॉर्म्युल्यामध्ये लेंथ किती वेळा तरी आहे, ए वेळा आहे, जी किती वेळा तरी आहे म्हणजे बी वेळा आहे. आपल्याला माहिती नाही की ए आणि बी आपल्यासाठी अननोन आहेत. सो आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. सो टी म्हणजे टाईम पिरियड म्हणजेच टाईम, एल म्हणजे लेंथ, जी म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, आत्ता ज्या पद्धतीने सोडवलं अगदी त्याच पद्धतीने जाऊया. एल एच एसला बघूया. एल एच एसला असणार आहे टाईम. सो टाईमचं डायमेन्शन येणार, टाईम म्हणजे फक्त टाईम, लेंथ 0 येणार, एम 0 येणार आणि टी रेस टू 1 येणार. आर एच एसलाच फक्त आपल्याला सॉल्व करावं लागते. केच्या जागी के कॉन्स्टंट आहे, डायमेन्शन नाही आहे त्याचं. लेंथ, लेंथ म्हणजे फक्त मग लेंथ, मग लेंथचा डायमेन्शन असेल L1 M0 T0 आणि एलच्या रेस टू आहे ए. सो डायमेन्शन बॉक्सच्या रेस टू पण असणार ए. जी म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, मग त्याचं डायमेन्शन आहे L1 M0 T-2. जीच्या डोक्यावरती आहे बी. सो डायमेन्शन बॉक्सच्या पण डोक्यावरती काय येणार बी. नेक्स्ट स्टेपला आपल्याला माहीत आहे काय करायचं आहे. नेक्स्ट स्टेपला आपण बॉक्सच्या बाहेर जी पॉवर आहे त्यांना आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतोय सगळ्या पॉवरना. सो एलची पॉवर आहे 1, सो 1 इंटू ए होणार एल रेस टू ए. एमची पॉवर आहे 0, सो 0 इंटू ए 0. टीची पॉवर पण आहे 0, सो 0 इंटू ए 0. सो आपण ए आतमध्ये सॉल्व करून घेतले पॉवर. सेकंड बघा, सेकंड डायमेन्शन बॉक्स त्याच्यामध्ये पॉवर आहे बाहेर बी. बी ना आतमध्ये मल्टिप्लाय होताना कसं होईल, बीनं एलला मल्टिप्लाय झालं काय होणार 1 इंटू बी बीच, 0 इंटू बी 0 आणि -2 इंटू बी त्याचं होणार -2b. ओके, हे थोडंसं बघून घ्या. टीची पॉवर आहे -2 आणि बाहेर आहे पॉवर बी. सो -2 इंटू बी किती होणार -2b. सो अशा पद्धतीने आपण ए आणि बी आतमध्ये मल्टिप्लाय करून घेतलं आहे. नेक्स्ट स्टेपला आपण काय करतो, नेक्स्ट स्टेपला आपण हे जे दोन डायमेन्शन बॉक्स आता आपण तयार केलेत ए आणि बी, त्यांचं परत एकमेकांशी मल्टिप्लिकेशन करून घेत आहे. मग हे मल्टिप्लिकेशन करत असताना कसं करणार, लेंथचं मल्टिप्लिकेशन लेंथ बरोबर मासचं मासची आणि टीचं टीशी, असं करत असताना त्यांच्या इंडेक्सचं काय होणार ॲडिशन होत जाणार. ओके, बघूया. सो पहिल्या याच्यामध्ये एलची पॉवर आहे ए आणि दुसऱ्यामध्ये एलची पॉवर आहे बी. सो एल रेस टू काय होणार ए प्लस बी. पहिल्यामध्ये एमची पॉवर आहे 0, दुसऱ्यामध्ये एमची पॉवर आहे 0, 0 प्लस 0 0च. पहिल्या याच्यामध्ये टीची पॉवर आहे 0, दुसऱ्यामध्ये टीची पॉवर आहे -2b. सो 0 प्लस -2b आणि ते होईल -2bच. सो अशा पद्धतीने आपल्याकडे आता एक फायनल बॉक्स आहे आणि ह्या साईडला कॅरी होत आलेला टाईमचा डायमेन्शन बॉक्स आहे. सो आपल्याला माहिती आहे की आता आपल्याला एल एच एसला एक बॉक्स मिळतो आहे, आर एच एसला एक बॉक्स मिळतो आहे आणि दोन्ही साईडचं आता कंपेअरिंग काय करायचे आहेत, इंडेक्स कुणाचे सेम क्वांटिटीचे इंडेक्स काय करायचे आहेत तिथं आपल्याला कम्पेअर करायचे आहेत. मग कम्पेअर केल्यानंतर आपल्याला मिळेल इक्वेशन्स मिळणार 3. बघूया. सो एलचं बघूया. एलपासून इक्वेशन कसं होईल, एलच्या इकडची पॉवर आहे ए प्लस बी आणि इकडची आहे 0. सो आपल्याला पहिलं इक्वेशन मिळेल ए प्लस बी इज इक्वल टू 0. एमची पॉवर दोन्हीकडे 0 आहे, सो दोन्हीकडे 0 इज इक्वल टू 0. त्या इक्वेशनला काही अर्थ नाही आहे, ते नाही घेतलं तरी चालेल. तिसरं इक्वेशन आहे -2b इज इक्वल टू इकडचं इंडेक्स आहे 1. सो आपण काय केले, दोन्ही साईडचे इंडेक्स सेम क्वांटिटीचे कम्पेअर करून 3 इक्वेशन्स हे तयार केले. आता ह्या 3 इक्वेशन्स आपल्याला सॉल्व करून ए आणि बीची व्हॅल्यू मिळवायचे आहे. हे सेम जसं आपण 10thमध्ये अल्जेब्रामध्ये करतोय त्या पद्धतीचं आहे. एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करणं, वायची व्हॅल्यू फाइंड आउट करणं, बीची व्हॅल्यू, अगदी त्या पद्धतीचं आहे हे. बघूया. सो जर आपण इक्वेशन्स नीट बघितली तर आपल्या लक्षात येईल
की ह्याच्यामधलं सोपं इक्वेशन जे पहिला सॉल्व्ह होईल ते असं कोणतं आहे, तर ते 3 नंबरचं इक्वेशन. मग 3 नंबरचं आपण इक्वेशन घेतलं, -2b इज इक्वल टू 1 आणि ते सॉल्व्ह केलं. ते सॉल्व्ह केल्यावर होईल इकडचं -2 जे बी सोबत मल्टिप्लिकेशनमध्ये आहे ते इकडे पाठवल्यानंतर काय होईल, 1ला जाऊन डिवाइड होईल. सो आपल्याला इक्वेशन मिळेल बी इज इक्वल टू -1/2. सो ही मिळाली बीची व्हॅल्यू. आता बीची व्हॅल्यू उचला, ही जी आता आपल्याला मिळालेली आहे, आणि ती आपण पुट करूया इक्वेशन नंबर 1मध्ये. सो इक्वेशन 1 इथे घेतोय, ए प्लस बी इज इक्वल टू 0 आहे आणि जस्ट आत्ता आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे बीची, किती, -1/2. ती आपण तिथं पुट करूया. सो ते होईल ए प्लस -1/2. -1/2 पलीकडे गेल्यानंतर काय होईल, प्लस होईल. इज इक्वल टू साईनच्या पलीकडे पाठवल्यानंतर ते काय होईल, प्लस होईल. सो आपल्याला इक्वेशन मिळेल ए इज इक्वल टू हाफ. सो आता आपल्याकडं एची पण व्हॅल्यू आहे, आणखी बीची पण व्हॅल्यू आहे, आणि ही व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर मिळतात. सो दिलेलं आपलं इक्वेशन बघूया काय आहे. सो दिलेलं आपलं फॉर्म्युला किंवा फिजिकल क्वांटिटी आहे, टाईम इज इक्वल टू के म्हणजे कॉन्स्टंट, लेंथ रेस टू ए, जी रेस टू बी. एची व्हॅल्यू आहे एची व्हॅल्यू मिळाली हाफ, बीची मिळाली -1/2. सो ती तिथं पुट केली ए आणि बीच्या जागी. मग आपण असं करू शकतो की जीची जर पॉवर मायनस असेल तर जी सध्या वरती आहे म्हणजे न्यूमरेटरमध्ये, आपण त्याला उचलून जर असं इकडे खालती डिनॉमिनेटरमध्ये ठेवलं तर त्याची पॉवर जी -1/2 आहे त्याच्यावरची ती काय होईल, +1/2. सो आपण मग एल आणि के वरती राहील, जीला आपण खालती घेतलं त्याच्यामुळे पॉवर त्याची काय झाली, प्लस झाली. परत एल आणि जी दोघांची पण पॉवर जर हाफ असेल तर आपण मग कॉमनली बॉक्समध्ये त्यांना टाकून कॉमन त्यांना हाफ लिहू शकतो. आणि मग आपल्याला माहीत आहे मॅथमॅटिक्सच्या रूलप्रमाणे की एखाद्या नंबरची किंवा एखाद्या अक्षराची जर पॉवर हाफ असेल तर याचा अर्थ होतो की रूटमध्ये आहे. मग आपण इथं रूट साईन पुट केलं. सो हा झाला तो फायनल फॉर्म्युला, टी इज इक्वल टू के रूट एल अपॉन जी. म्हणजे हे झालं त्या फिजिकल क्वांटिटीमधलं रिलेशन जे आपण एस्टॅब्लिश केलं. आता मला माहिती आहे की केची व्हॅल्यू म्हणजे कॉन्स्टंटची व्हॅल्यू इथं 2π आहे. सो मी तिथं 2π लिहिली. मेन एक्झामच्या वगैरे तुम्हाला ह्या काय केच्या व्हॅल्यू कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू माहिती असतील असं काही नाही आहे. ते नाही लिहिल्या तरी चालतील, के तिथं लिहू शकता. सो हे होतं डायमेन्शन्स, त्याचे युजेस. त्या युजेसमधला दुसरा यूज आपण बघतोय. सो तुमच्या लक्षात आलं असेल की दोन्ही पण जे आपण इक्वेशन सॉल्व्ह केले, हे पहिलं पण कायनेटिक एनर्जीचं आणि हे दुसरं टाईम पिरियडचं, प्रोसेस सेम आहे. सेम प्रोसेसनं तुम्ही जाऊ शकता. आणि हा तो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 2 मधला 6वा जो आपण सॉल्व्ह केला. हा तुमच्या प्रॅक्टिससाठी घ्या की ह्याच्यामध्ये वेलॉसिटी तुम्हाला फाइंड आउट करायची आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला पी म्हणजे प्रेशर आणि रो म्हणजे डेन्सिटी. पी आणि डेन्सिटीचा सिम्बॉल थोडासा एकसारखा दिसतोय, पण लक्षात घ्या की पी प्रेशरसाठी आहे पी, आणि हा जो सिम्बॉल आहे हा सिम्बॉल आहे ब्रॅकेटमध्ये दिला तो रो आहे, रो 9 सारखा दिसतोय मराठी. ठीक आहे. मग तुम्ही ह्यांच्यामधलं रिलेशन काय करायचं आहे, तयार करायचं आहे. त्याच्यासाठी मग तुम्ही तो फॉर्म्युला घेऊ शकताय की व्ही इज इक्वल टू के इज इक्वल टू पी रेस टू ए आणि रो रेस टू बी असं तुम्ही लिहू शकताय. आणि तुम्ही फायनली ते जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला हे असं रिलेशन मिळायला पाहिजे. हे तुमचं फायनल आन्सर असायला पाहिजे. सेम आत्ता जे आपण 2 एक्झाम्पल सॉल्व्ह केले अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला हे सोडवायचं आहे. हे सोडून बघा. थँक्यू क्लास.